मागील 5 वर्षात विरोधकांनी मतदारसंघात विकास केला नसल्यामुळे हा मतदारसंघ 15 वर्ष मागे गेलाय। विरोधकांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर त्यांनी सत्तेसाठी पक्ष बदलला। जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारसंघात विभद्र आघाड्या केल्या। अशा लोकांकडून मतदारसंघात विकास काय होणार असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या उमेदवारांना संधी द्या, वाड्या वस्त्यांवर विकास गंगा आणू असं आश्वासन आमदार चंद्रदीप नरके यांनी दिलं। सांगरूळमध्ये जाहीर सभेत ते बोलत होते। करवी तालुक्यातील सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली। यावेळी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके, जयसिंग किल्लेदार, कुंभीचे उपाध्यक्ष राहुल खाडे, निवास वातकर, प्रकाश पाटील प्रमुख उपस्थित होते। यावेळी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुशिक्षित आणि विकासाची जाण असणारे उमेदवार असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा तयार आहे। वाड्या वस्त्यांवर विकास पोहोचण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहनही त्यांनी केलं। दरम्यान विरोधक पुण्यात असताना स्थानिकांना रोजगाराची संधी न देता बाहेरील जिल्ह्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला। अशा लोकांनी या मतदारसंघात निवडणूक न लढवता जिल्ह्याबाहेर जाऊन निवडणूक लढवावी। विरोधक निवडणूक झाल्यानंतर या मतदारसंघात दिसणार नाहीत। वाड्या वस्त्या असणारा हा मतदारसंघ आमदार चंद्रदीप नरकेंच्या मार्गदर्शनाखाली आदर्श मॉडेल बनवू असं कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे यांनी सांगितलं। तर सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध असणाऱ्या, सर्वसामान्य महिलांच्या सुखदुःखाची जाण असणाऱ्या, वाड्या वस्तीवरील सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन यावेळी निवास वातकर यांनी केलं। दरम्यान खाटांगळे इथल्या शिवछत्रपती दूध संस्थेचे अध्यक्ष निवास पाटील, विठ्ठल पाटील, युवराज पाटील, दिनकर पाटील, प्रकाश पाटील, विनायक पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। सभेला पृथ्वीराज सूर्यवंशी, स्नेहा नाळे, तानाजी गोधडे, राजवीर नरके, प्रदीप नाळे, केएस खाडे, रवींद्र मडके, सदाशिव खाडे, प्रकाश पाटील, बाजीनाथ खाडे, सुशांत नाळे, पीएस पोवार यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि सांगरूळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते।